वक्फ बोर्डच्या संशोधन विधेयकाविरोधात अकोल्यात मुस्लिम बांधवांसह सर्व बहुजन समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलनाचा मार्ग अवलंबवला। केंद्र सरकारकडून आणण्यात आलेल्या या विधेयकाला विरोध करत आज रात्री 9 ते 9:15 कालावधीत घरातील, दुकानातील, कारखान्यातील आणि कार्यालयातील दिवे बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला। या पार्श्वभूमीवर काय आहे हे विधेयक आणि नेमका कशासाठी होत आहे विरोध, पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। केंद्र सरकारकडून प्रस्तावित वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाविरोधात अकोलामधील मुस्लिम आणि बहुजन समाजाने शांततामय पद्धतीने आपला विरोध दर्शविलाय। रात्री 9 ते 9:15 या 15 मिनिटांच्या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरांचे, दुकानांचे, कार्यालयांचे आणि कारखान्यांचे दिवे बंद ठेवून या आंदोलनात सहभाग नोंदविलाय। हे आंदोलन पूर्णतः ऐच्छिक आणि शांततेत पार पडलेत आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्याची नोंद आलेली नाही। आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे वक्फ बोर्डावरील शासकीय हस्तक्षेप थांबविण्याची आणि वक्फ मालमत्तेच्या स्वायत्ततेला संरक्षण देण्याची मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचविणे। अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांनी आणि जनतेने सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। हा निषेध केवळ वक्फ मालमत्तेचा मुद्दा नसून धार्मिक आणि सामाजिक स्वातंत्र्याचे प्रतीक असल्याचे मत अनेकांनी मांडलेत। ब्युरो रिपोर्ट, अकोला। मौला रसूल करीम आज 30 अप्रैल बरोज बुध सुन्नी जमीयतुल उलमा की जानिब से और रजा एकेडमी मुंबई की जानिब से जो ऐलान किया गया था कि हम लाइट बंद आंदोलन करेंगे। अल्हम्दुलिल्लाह हमारे इलाके हमजा प्लाट वाशिम बाईपास पर ये जो आंदोलन लाइट बिल बंद आंदोलन है ये पूरी तरीके से कामयाब रहा। वक्फ तरमीमी बिल 2025 जो नापाक बिल है ये हमें किसी भी तरीके से मंजूर नहीं। आज हमने लाइट बिल आंदोलन करके ये बता दिया कि हमें ये बिल मंजूर नहीं। इंशाअल्लाह हमारा ये पुरअमन आंदोलन पूरी तरीके से कामयाब हुआ और हमें यकीन है कि अल्लाह तबारक व तआला हम सबको इसमें जरूर कामयाबी अता फरमाएगा। अकोल्यात पार पडलेल्या या शांततेच्या आंदोलनाने लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा आदर्श घालून दिला आहे। वक्फ बोर्डच्या संशोधन विधेयकावर केंद्र सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत।